आपण सर्वात आधी आपण कांदा भाजून घेणार आहे. लाल होईपर्यंत त्याला चांगलं तळून घ्यायचं. कांदा परतून झालेला आहे, आपण काढून घेऊ. त्यानंतर आपण खोबरं घालू. खोबरं पण दालसर भाजून घ्यायचं. खोबरं भाजून झालेलं आहे, त्याला काढून घेऊ आपण. आता आपण लसूण तळून घेऊ. लसूण आणि अद्रक, दोन लवंग, 2 मिनिटं याला लालसर भाजून घेऊ आपण. भाजून झालेलं आहे, त्याला काढून घेऊ. त्याच्यानंतर थोडं तेजपत्ता आपण त्याला भाजून घेऊ. याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकून त्याची पेस्ट बनवून घ्यावी. मसाला करून घ्यायचा. फोडणीला लागणारे साहित्य: 1 छोटा कांदा, जिरा, 1 तेजपत्ता, कढीपत्ता, घरचा मसाला, हळद, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच एग मसाला. सर्वात आधी 4 मोठे चम्मच तेल टाकून घेऊया. सर्वात प्रथम जिरे, कढीपत्ता, तेजपत्ता, त्याच्यानंतर कांदा बारीक चिरलेला. लालसर कांद्याला भाजून घेऊया आपण. कांदा भाजून झालेला आहे. त्यानंतर हळद, त्यानंतर घरचा मसाला, मोठ्या चमच्याने 2 चमच. त्यानंतर जे आपण मसाला करून घेतलाय त्याची पेस्ट टाकून घेऊया. चांगला हलवून घेऊया आपण तेल सुटेपर्यंत. मसाला भाजला की असं कडेने तेल सुटतं त्याला, नाही का? तोपर्यंत मसाला भाजून घ्यायचा. मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे. त्यानंतर हे मसाले टाकून घेऊ आपण. त्यानंतर 2 मिनिटं आपण चांगलं त्याला परतून घेऊ आपण. अजून 2 मिनिटं त्याला ठेवूया आपण. ते हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली आहे. 1 मूठभर डाळ आहे. आता मसाला शिजून झालेला आहे. जरा घट्टपणा आपल्याला हवे असेल तर थोडीशी डाळ मूठभर शिजवून घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करायची. जर आपल्याला नसेल तसंच आवडत असेल तर फक्त मसाला टाकायचा आणि नंतर गरम पाणी करून सोडायचं. कारण या हरभऱ्याच्या डाळीने ना चांगली चव येते कढीला. आता यामध्ये आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं पाणी सोडून घेऊ. गरम केलेलं पाणी सोडायचं. आणि ह्यामध्ये मी टमाटर टाकलेलं नाही. आपल्याला जरा हवा असेल तर टमाटर पण टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि चांगली एक उकळी काढून घ्या. एक उकळी काढून घेतल्यानंतर आपण अंडे टाकून घ्या. आता चांगले उकळे आलेले त्यात आपण अंडे टाकून घ्यावे. अंड्याला थोडीशी चीर पाडून घ्यायचं. त्या अंडा कढीमध्ये चांगली चव उतरते त्यात. आपले अंडे टाकून झालेत. आता एक उकळी आली ना गॅस बंद करून घ्या. झाले आपले अंडा कढी तयार.